अरे किती वेळ लावलास? कवापासनं वाट बघायलोय. किशा, वया पुस्तकं शाळेत समजा फुकट मिळतंय वय? हो, वह्या पुस्तकं दप्तर गणवेश सगळं फुकट मिळतं. आणि जेवण बी फुकट मिळते वय? हो, आमच्या शाळेत वरण भात, खिचडी भात, मटकीची उसळ मिळते, ते पण फुकट. चांगली आहे ना शाळा? जेवण बी आहे, कपडे बी आहे आणि दिसभर काम बी करायला लागत नाही. हो, चल आता आपण निघू, खूप उशीर झालाय. माय, बानं या वेळेला बी मला शाळेत नाही घातलं. दादासारखं मला बी शिकायला नाही मिळणार का? आव, म्या काय म्हणती, आव आपल्या पांड्याला आपण शाळेत धाडूया का व? अहो आपल्या पांड्याला शाळा लई आवडती. एकदा नाही म्हणून सांगितलं ना. हा, सारखं सारखं तेच तेच. आपलं हातावरचं पोट आहे. आज सकाळी काम केलं तर संध्याकाळी खाऊ आपण. त्याचं शिक्षण नाही परवडणार आपल्याला. हवं, पण आज शाळा शिकल तर उद्या काहीतरी करल नवं. नाहीतर आपण त्याच्या मामाच्या गावाला धाडूया का? बघू, जेवायला वाढ. पांडू, जरा डोळे बंद कर. का? अरे कर तरी. हात पुढं कर. आता उघड डोळे. पेन माझ्यासाठी? हो, लय भारी आहे. हे बघ, मी या पानावर आपल्या दोघांची नावं लिहिली आहेत. हे लिहिण्याचा तू सराव कर, जमेल तुला. आज इथं कसं काय? अरे आज इथंच आहे घरातली. मग आपण खेळूया. चल आपण शाळा खेळूया का? तुला आवडते ना शाळा? मी सर होणार. नाही बाबा, तुला शिकवा येत नाही. अरे मी शाळेत जातो, मला माहित आहे सर कसं शिकवतात ते. चल मी तुला शिकवतो. आज मी तुला धडा 20वा कोलाज हा धडा शिकवतो. सचिन तेंडुलकरांचे खूप कौतुक वाटणाऱ्या एका छोट्या मुलीने त्याच्या क्रिकेटमधील विक्रमांची व इतर माहिती जमवून हा कोलाज बनवला आहे. तुम्ही देखील तुमच्या आवडत्या व्यक्तीचा किंवा खेळाडूचा असा कोलाज तयार करा. तुझ्या सरांना सांग की मला बी शाळेत घ्यायला. अरे मला बी शाळा शिकायची आहे. ठीक आहे, मी उद्या विचारतो सरांना. अरे उद्या तर सुट्टी आहे. चल की आजच विचारूया. परवा विचारतो सरांना, अरे चल घेतील की, ते तुला. चल. अरे चल. अरे आज सुट्टी आहे. अरे अरे गेले बघून असतील तर ते, येऊ जरा, विचारतो ऐक की सरांना नाही. परवा. ऐक चल माझं. विचारून तू येऊया. अरे ऐक.
अरे बोललो होतो ना सर गेले असतील, तू ऐकतच नाहीस माझा. चल निघू आता आपण. परवा विचारशील ना सरांना? हो नक्की. सर आत येऊ का? ये किशोर ये. काय म्हणतोस किशोर? सर ते एक विचारायचं होतं. अरे किशोर मग विचार ना. सर ते एक माझा दोस्त आहे पांड्या. त्याला अभ्यासाची खूप आवड आहे आणि शाळा शिकण्याची खूप इच्छा देखील आहे. पण त्याच्या वडिलांकडे पैसे नसल्यामुळे तो शाळेत येऊ शकत नाही. तुम्ही त्याला आपल्या शाळेत घ्याल काय? किशोर तुझा विचार चांगला आहे, पण काय हे माझ्या हातात नाही. विचारलंस का सरांना? काय म्हणाले सर? नाही म्हणाले का? अरे बोल की. काय म्हणाले सर? अरे बोल की. काय हरकत नाही दोस्ता, तू माझ्यासाठी एवढं केलं हेच माझ्यासाठी लय आहे. उद्यापासून सरांनी तुला शाळेत बोलावलंय. काय म्हणाला? हो, उद्यापासून सरांनी तुला शाळेत बोलावलंय. काय बोलतो? आधी तर मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की माझ्या हातात काही नाहीये. परत त्यांनी मोठ्या साहेबांना फोन लावला. किशोर तुझा विचार चांगला आहे, पण काय हे माझ्या हातात नाही. पण मी तुझ्यासाठी एक काम करू शकतो. मी आपल्या साहेबांना फोन करतो, बघू साहेब काय म्हणतात. हां साहेब नमस्ते. नमस्ते सर. पांडू नावाचा एक गरीब विद्यार्थी आहे. त्याचे आई वडील आपले रोजंदारीवर काम करतात. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तो शिकू शकत नाही, त्याचं ॲडमिशन होऊ शकत नाही. तर सर आपण त्याला आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो का? हां सर. हां सर. हां सर. हां धन्यवाद सर. किशोर घेऊन ये तुझ्या पांडू नावाच्या मित्राला उद्यापासून शाळेत. घेऊन टाकू आपण त्याचं ॲडमिशन. हां काय म्हणाला? अरे दोस्ता मी लय खुश आहे. अरे पांड्या, किती वेळ केलास? कुठे गेला होतास? माय किशाच्या सरांनी मला उद्या शाळेत बोलावलंय. उद्यापासनं मी अभि शाळेत शिकायला जाणार आहे. उद्या वया, पुस्तकं, दप्तर, गणवेश समज मिळणार आहे. आणि माय किश सांगत होता की सर समधी मदत करतील. माय सर लय चांगले आहेत ना. साहेब उद्यापासून मी शाळेत जाणार आहे, लय शिकणार. तुमच्या सारखा लय मोठा साहेब होणार. साहेब आज पहिला दिवस आहे शाळेचा. नमस्ते बाळांनो, बसा. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे पांडू. हा आजपासून आपल्या शाळेचा नवीन विद्यार्थी. याची परिस्थिती जरी नाजूक असली तरी शिक्षणाची फार मोठी आवड आहे. याला शिकण्याची जिद्द आहे आणि त्याने दाखवून दिलं शिक्षण हे महान असतं. मित्रांनो, शिक्षणानं आपल्याला मान मिळतो,
हा मान आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला होता. त्यांना नेहमी वाटायचं पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतंय आणि सुधारलेलं मस्तक कोणासमोर नतमस्तक होत नाही. आणि म्हणून ते भारतरत्न महामानव आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले. तुम्ही सुद्धा बाळांनो असंच शिक्षण घेत चला. आज किशोरनं एका मुलाला विद्यार्थी बनवलंय. तुम्ही सुद्धा अशा मुलांना इथं आणा. आपण त्यांना शिक्षण देऊया, कारण शिक्षणातून पुढे प्रगती होते. आजपासून हा पांडू आपला नवीन विद्यार्थी आहे. तुम्हाला याच्याशी मैत्री करायला आवडेल ना? चल पांडू, आजपासून तू इथे बस. जा तुझ्या जागेवर बस बघू. बे एके बे ए बे धुनी 4 बे सचिन तेंडुलकर जागतिक विक्रम. पुरुषांचे एक दिवसीय स्पर्धेत 24 शतक करणारा पहिला खेळाडू. कसोटी आणि एक दिवसीय जागे रोजच्या संख्येने खेळणारा खेळाडू. जागे पांडू, ए पांडू, ए पांडू, उठलास की नाही? पांडू, चल जळान भरू लाग. म्हणजे अरे इथलं काम संपलं आता. दुसऱ्या गावाला जायचं आपल्याला. चल उरक उरक, पटपट पटपट आण ते जळण. चल लवकर. किशा, कुठं चाललाय? पांडूकडे जातोय. अरे पांडू गेला पुढच्या गावाला, तो आता येणार नाही. अरे किशा, तुला नदीला जायला सांगितलंय. भारतीय संविधानानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे.